सुप्रीमो एक एवढी मोठी स्पर्धा आहे, आपण आता बघणार आहोत 9 तारखेपासून. तू कधी बघितलीस पहिले ते सांग. सुप्रीमो मी स्पर्धा बघितली असेल 2018 पासून. गेले 4-5 वर्ष मी फक्त बघतच आलो स्पर्धा. म्हणजे जेव्हा कॉलेजला होतो मी तेव्हा स्पर्धा बघत आलो. घरच्यांचा ओरडा देखील खाल्ला. म्हणजे असा सुप्रीमोचा शेड्यूल असायचा की ते रात्री मॅच चालू व्हायच्या 8 ते रात्री 12-1 वाजायचेच. आणि मला एवढी आवडते क्रिकेटची की मी ते मॅचेस फक्त आवडीने जायचं बघायला. खेळायची तर म्हणजे चान्सेस खूप कमी होते. म्हणजे फक्त बघायचं. म्हणजे एवढे मोठे प्लेअर होते, जसे ओमकार देसाई झाला, कृष्णा सातपुते झाला, इजाज कुरेशी झाला, पंकज जाधव, माट्या. म्हणजे यांचे 6 बघण्यासाठी म्हणजे मी स्पेशली जायचो की तेवढा 6 मारणं पण मोठी गोष्ट आहे, म्हणजे ग्राउंड पार करणं. सो फर्स्ट टाइम जेव्हा मी बघायला गेलो तेव्हा असं वाटलं की हा वर्ल्ड कपच आहे. म्हणजे माझी एक इच्छा होती की खेळायचं. म्हणजे कधी खेळणे आयडिया माहिती नव्हतं. वाटलं होतं का खेळशील? नाही, अजिबात नव्हतं वाटलं. कारण जस्ट फक्त बिलीव्ह होतं की आपण मेहनत करू तर खेळणार म्हणजे क्रिकेट. कधी खेळण्याचा चान्स मिळाला आणि तो काय अनुभव होता? चान्स मला भेटला 4 वर्षानंतर 2022 मध्ये. फर्स्ट टाइम जेव्हा आम्हाला हकीम भाईने कॉल केला की तुला उमर साठी खेळायचं आहे. म्हणजे सुप्रीमोचा रूल असा आहे की मुंबईचे प्लेअर मुंबईमध्येच खेळतात. म्हणजे हा एक रूल आहे सुप्रीमोचा. तुझे बॅनर वगैरे सुद्धा होते स्टँड्स मध्ये. हा क्षण म्हणजे अविस्मरणीय, कारण असं कधी होणार नाही. फर्स्ट टाइम लाईफ मध्ये मी बघितलं की जसं आपण सचिन तेंडुलकरला लोक चिअरअप करतात जेव्हा स्टँड मध्ये जातो, तसं आम्ही ग्राउंड मध्ये एंटर केलं बॅटिंगसाठी. त्या लोकांनी जस्ट अक्षरशः म्हणजे बॅनर घेऊन उभे होते. परत टी-शर्ट लोकांनी अक्षरशः टी-शर्ट्स घेऊन माझ्या नावाने उभे होते. सो अनबिलिव्हेबल मुवमेंट होता. आणि जेव्हा मी गेलो मैदानात तसं मला एवढं होतं की आता जेवढे लोक माझी मॅच बघायला आले त्यांना खुश करायचंय. सो मी तेव्हा बॅटिंग केलेली चांगली. मला मॅन ऑफ द फर्स्ट मॅच मी खेळलो सुप्रीमो, ती मला पहिले मॅन ऑफ द मॅच पण भेटली.